आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची सूचना, संविधान धोक्यात आहे अशी विधानं करू नये आयोगाची सूचना। निवडणूक आयोगाची व्यवस्था ही गैरव्यवस्था, स्लो मतदानावरून अनिल देसाईंचा हल्लाबोल, नियोजन नव्हतं, मतदारांची गैरसोय झाली असंही वक्तव्य। मतदानाची जी काय गती असते, किती वेळ लागतो, एक माणूस आतमध्ये गेला की तो तिथे जोपर्यंत बाहेर येत नाही दुसरा मतदार आत जाऊ शकत नाही आणि ढिसाळ व्यवस्था होती। त्या ढिसाळ व्यवस्थेचं सगळं नियोजन हे आलं पाहिजे। निवडणूक आयोगाचं महाराष्ट्रात अकार्यक्षम काम, कमी मतदान व्हावं म्हणून निवडणूक आयोगाचे प्रयत्न आहेत। जितेंद्र आव्हाडांचा पुरावे दाखवत गंभीर आरोप, तर पराभव झाला तर मतदान कमी झाल्यानं आम्ही पराभूत झालो हा नरेटिव्ह सेट करण्याचा आव्हाडांचा प्रयत्न। प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। कार्यक्षम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामुळे महाराष्ट्रातलं मतदान कमी होतं। आम्हाला लाज वाटते की अतिशय दुर्गम भागात आसाममध्ये 78% मतदान होतं। तर टीका करायला काहीच नाही, तर हे मतदान कमी झाल्यामुळे उद्या आम्ही पराभूत झालो अशा प्रकारचे एक परसेप्शन अगोदरच सेट करण्याचा केविलवानाने दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय जनाब जितेंद्र आव्हाड यांचा आहे। निवडणुकीनंतर संजय जाधव आणि महादेव जानकर पहिल्यांदा समोरासमोर। महादेव जानकर आणि संजय जाधवांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। 11 बुलेटची पैज लावणाऱ्या पाटील भावंडांकडून बुलेटची बुकिंग, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी पैज स्वीकारली। धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर 12 बुलेट देऊ, अनुप शहांचं प्रतिआव्हान।